आता आपण ह्याचे क्वेश्चन आन्सर सॉल्व करू. तू मला आन्सर सांगत जा. अपोजिशन टू द पार्टिशन ऑफ द बेंगॉल लेड टू स्वदेशी अँड बायकॉट मुवमेंट, जालियनवाला बाग मसाकर, क्विट इंडिया मुवमेंट और नॉन कॉपरेशन मुवमेंट. मग काय आहे? अपोजिशन टू द पार्टिशन लीड टू बॉयकॉट, स्वदेशी अँड बॉयकॉट मुवमेंट. Disobeying laws peacefully was the main objective of civil disobedience movement, non-cooperation movement, quit India movement, स्वदेशी and boycott movement. काय येणार याचा आन्सर? सिव्हिलिझन, नॉन कॉपरेशन. नॉन कॉपरेशन, करेक्ट. आणि मग काय झालं? चोरी चोरा येथे उत्तर प्रदेशमध्ये हिंसा झाली, व्हायलन्स झाला. सो नॉन कॉपरेशन मुवमेंट बंद झाली. नॉन कॉपरेशन मुवमेंट कधी चालू झाली होती? 1920 नॉन कॉपरेशन, 1930 सिव्हिल डिसओबिडियन्स, 1942 क्विट इंडिया आणि 1947 इंडिपेंडन्स. हे इम्पॉर्टंट आहेत साल, सगळे लक्षात ठेवणं जरुरी आहे. ओके. सुभाषचंद्र बोस. द इंडियन नॅशनल आर्मी वॉज लेड बाय नेहरू, सावरकर, गांधी, सुभाषचंद्र बोस. So सुभाषचंद्र बोस. The first president of independence India was, who was the first president of independence? Jawaharlal Nehru was who? Prime Minister. President कोण होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. करेक्ट. करंट प्रेसिडेंट कोण आहे? श्रीमती द्रौपदी मुर्मू. आणि करंट प्राईम मिनिस्टर कोण आहे? नरेंद्र दामोदर दास मोदी. करेक्ट. राईट द इयर्स इन विच द इव्हेंट्स अकर्ड. मग पार्टिशन ऑफ बेंगॉल कधी झालं सांग? पार्टिशन ऑफ बेंगॉल 1942. हां, काही बोलू नको साईशा. सगळ्यात पहिली इव्हेंट आहे. कितीला झाली होती पार्टिशन ऑफ बेंगॉल? आपण किती वेळा रिवाईज केलं? 1905 मध्ये पार्टिशन झालं होतं. मग लोकांचं काय झालं? असंतोष झाला. मग 1911 पार्टिशन त्यांनी काय केलं? रद्द केलं. काय? 1905. मग जालियनवाला बाग मसाकर कधी झालं? 1947 इंडिया गेट्स फ्रीडम. हां, ते थांब, पण स्टेप बाय स्टेप जा. जालियनवाला बाग मसाकर कधी झाले? 1919. लक्षात ठेवा. 1919 सेम नंबर रिपीट आहे. 1919 जालियनवाला बाग मसाकर 1919. नॉन कॉपरेशन मुवमेंट आता आपण बऱ्याच वेळा बघितलं. कधी आहे नॉन कॉपरेशन? नॉन कॉपरेशन इज 1920. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट 1930. क्विट इंडिया 1942. इंडिया गेट्स फ्रीडम 1947. हे असं तुम्हाला हे देतील आणि ज्याप्रमाणे ते झाले तसं तुम्ही त्याला क्रमाने लावा असं सांगतील. मग परत सांग. पार्टिशन ऑफ बेंगॉल 1905. बेंगॉल 1905. ओके. पार्टिशन ऑफ बेंगॉल 1905. जालियनवाला बाग मसाकर सेम नंबर, दोन्ही नंबर सेम. 1919. मसाकर 1919. नॉन कॉपरेशन मुवमेंट 1920. सिव्हिल डिसओबिडियन्स 1930. क्विट इंडिया 1942. अँड फ्रीडम 1947. हां, मग आता आन्सर द क्वेश्चन. हाऊ वेअर द मॉडरेट डिफरंट फ्रॉम द रॅडिकल्स? मग Moderate had different idea and plans than the radicals. but what was the difference? Moderate believed in ideas. Nine. Radical believed in ideas. Moderate believe in actions. No, उलट. मॉडरेट कळलं नाही का तुला धडा? मग डोंट टॉक नॉनसेन्स. ओके. टॉक टू द पॉईंट. मॉडरेट म्हणजे काय? मॉडरेटवरून शब्दावरून काय कळतं आपल्याला? मॉडरेट म्हणजे मवाळ. राईट. मग त्यांचं काय होतं की प्लीडिंग व्हॉट दे बिलीव्ह इन प्लीडिंग विथ द ब्रिटिश टू ब्रिंग द रिफॉर्म. मग काय लिहायचं? मॉडरेट बिलीव्ड प्लीडिंग विथ द ब्रिटिश टू ब्रिंग द रिफॉर्म. हू वेर द मॉडरेट लीडर्स? दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले. कोण होते? दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले. देन केम रॅडिकल.
रॅडिकल वॉन्टेड, रॅडिकल नावावरूनच कळतं विरोध. रॅडिकल वॉन्टेड टू अपोज ब्रिटिश स्ट्रॉंगली. काय होतं त्यांचं? दे वॉन्टेड टू अपोज ब्रिटिश स्ट्रॉंगली. मग आपण आता जर आपल्याला फरक करायचा, मॉडरेट डिड नॉट अपोज स्ट्रॉंगली. देअर मीन्स वेअर मॉडरेट असं सांगू शकतो आपण. द मीन्स ऑफ देअर अपोजिशन वेअर मॉडरेट, वेअर एज रॅडिकल अपोज स्ट्रॉंगली. द मॉडरेट बिलीव्ह इन प्लीडिंग. Okay, and radical believed in what? Strikes and boycotts. Radical believes in strikes and boycott. Names of moderate leader: Dadabhai Naoroji, Gopal Krishna Gokhale. आणि नेम ऑफ द रॅडिकल लीडर लाल बाल पाल. काय आहे? लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल. लाल बाल पाल. ओके, अंडरस्टूड. What were the difference between the moderate and radical? मग moderate काय सांगणार परत? The strategy moderate believe in the moderate means. They believe in the moderate means. Radical believe in the strong opposition. Okay. Second, moderate believed in pleading the British government to bring the reform. Radical believed in strikes and boycott. आणि नेम्स ऑफ लीडर मॉडरेट: दादाबाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले. आणि रॅडिकल्सची लाल बाल पाल, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल. वाय डिड द ब्रिटिश डिसाईड टू पार्टिशन बेंगॉल? का त्यांनी डिसाईड केलं बेंगॉलचं पार्टिशन करायचं? British decided to partition Bengal because in 1995 Bengal. त्यांचं मेन काय होतं लॉजिक? ब्रिटिशांनी पार्टिशन का केलं? बिकॉज दे वॉन्टेड टू डिवाइड अँड रूल. दे डिड नॉट वॉन्ट की हिंदू मुस्लिम युनिटी झाली तर ते आपल्याला भारी पडतील. हे ब्रिटिशांना माहिती होतं आपल्याला हाकलून देतील, बरोबर. मग ते लोक एकत्र नको यायला, मग डिवाइड केलं तर एकत्र येणार नाही. सो वाय डिड ब्रिटिश वॉन्टेड? दे वॉन्टेड टू प्रिव्हेंट. They wanted to prevent they wanted to prevent Hindu and Muslim to be united against British government. That is why they decide to partition the Bengal. Okay, काय? They did not want Hindu and Muslim to unite against British government. काय सांगणार answer? Why did British decide to partition Bengal? They did not want Muslim and Hindus to unite and come among them. Correct. Unite against British government. Unite against British government. Okay. मग आता राईट अ शॉर्ट नोट ऑन द जालियनवाला बाग. मग आपण हे बघितलेलं. पहिले काय सांगायचं? कुठे झाली? मला पेन दे. ओके. मग पहिले सांगायचं की जालियनवाला बाग मसाकर हॅपन्ड इन 1999. वेअर डिड इट हॅपन? इन जालियनवाला बाग, अमृतसर. ओके, हा सेकंड पॉइंट आहे. ओके, हा काय आहे? सेकंड पॉइंट. मग थर्ड पॉइंट काय झालं होतं? देअर वॉज अ पब्लिक गॅदरिंग. काय होतं? पब्लिक गॅदरिंग इन जालियनवाला बाग. काय होतं? पब्लिक गॅदरिंग होतं. पब्लिक गॅदरिंग. मग तेव्हा काय झालं? ब्रिटिश जनरलचं स्पेलिंग काय? जनरल. ओके, डायर, DYER, डायर. जनरल डायर केम अँड ऑर्डर हिज सोल्जर्स. काय सांगितलं? केम अँड ऑर्डर हिज सोल्जर्स टू फायर ॲट द क्राऊड. फायर ॲट क्राऊड. Okay, and what happened? Hundreds of people died. Hundreds of people died Gandhiji said or injured. This is the most cruel incident in history of India. Okay, it was very cruel, and
ऑल ओव्हर इंडिया पीपल प्रोटेस्टेड अगेन्स्ट इट. ओके, मग काय जालियनवाला बागचं ऑन 1999 देर वॉज अ पब्लिक गॅदरिंग इन जालियनवाला बाग, Bag. अमृतसर. From Amritsar. Okay, suddenly General Dyer came with his soldier and asked them to fire blindly at the crowd. आणि ह्याच्यात त्यांनी दिलं नाही, त्यांनी बागेचे दरवाजे बंद करून घेतले कोणी पळू नये म्हणून. आणि hundreds and thousands of people died and injured. मुलं बघितली नाही, बायका बघितलं नाही, काही बघितलं नाही. आणि इट वॉज व्हेरी व्हेरी क्रुएल ॲक्ट अँड इट वॉज ॲक्च्युली अ ब्लॉट ऑन ह्युमॅनिटी. मग ह्याच्याविरुद्ध इंडियामध्ये काय झालं, संताप निर्माण झाला. देर वॉज अ लार्ज प्रोटेस्ट ऑल ओव्हर द इंडिया. मग नेक्स्ट आहे वाय डिड गांधीजी विड्रॉ द नॉन कॉपरेशन मुवमेंट. मग गांधीजी बिलिव्ड इन नॉन व्हायलन्स. काय होतं, नॉन व्हायलन्स. ओके, मग व्हॉट वॉज नॉन कॉपरेशन मुवमेंट इज डिसऑबेईंग लॉज पीसफुली. हा फर्स्ट पॉईंट झाला. गांधीजी बिलिव्ड इन नॉन व्हायलन्स. नॉन कॉपरेशन मुवमेंट वॉज अबाउट डिसऑबेईंग लॉज पीसफुली. Okay, but what happened? Violence initiated in Chora, Chauri Chora, in Chauri Chora. Okay, so that is the reason Gandhiji called off non-cooperation movement. Okay, कळले points? So non-cooperation movement was about disobeying laws peacefully. Gandhiji believed in non-violence, but during this non-cooperation movement, violence erupted or violence initiated in Chauri Chora, Chauri, CHAURI, Chauri Chora. So that is the reason Gandhiji terminated this movement. What was the next question है, what was the contribution of सुभाष चंद्र बोस. मग फर्स्ट है कि सुभाष चंद्र बोस contribution to the Indian independence is immense. Okay, he gave the slogan Jai Hind. काय है, Jai Hind, and he formed Indian Army. Indian National Army, which is also called as Azad Hind Fauj. Okay, and he fought against British. He fought अगेन्स्ट ब्रिटिश. मग आता तुमच्या धड्यामध्ये खूप छोटी शॉर्ट नोट दिली आहे. ओके, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पूर्णपणे ह्याच्यामध्ये कळत नाही आहे, पण ते जपानला गेले, ते जर्मनीला गेले, त्यांनी तिकडनं मदत मागितली. त्यावेळेला सेना अशी एकत्र करणं आणि त्यांना सगळे हत्यारं पुरवणं हे खूप कठीण होतं. त्यांनी दिवसाची रात्र केली, रक्ताचं पाणी केलं आणि त्यांनी लोकांमध्ये जोश भरला, लोकांमध्ये विश्वास निर्माण केला की आपण स्वातंत्र्य होऊ शकतो ब्रिटिशांपासून. कळलं. सो सुभाषचंद्र बोसांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे इंडियन इंडिपेंडन्ससाठी ते इन्युमरेबल आहे, इमेन्स आहे. मग आता जर त्यांची नोट विचारली तर काय सांगायचं, ही फॉर्म्ड इंडियन नॅशनल आर्मी विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज आझाद हिंद फौज. ही फाउट विथ ब्रिटिश. फाउटेड नाही, फाउट. फाईटचा भूतकाळ फाउट विथ ब्रिटिश. His contribution to Indian independence is immense. म्हणजे जे मेजर नाही करतायत. He gave us the slogan Jai Hind. And he also his slogan was give me blood and I'll give you freedom. Think and answer. Gandhiji spent some time every day spinning khadi on the charkha. He encouraged the use of khadi. What was his reason for doing this? मग आपण बघितलं की काय रिझन होतं, स्वदेशी. खादी हे काय आहे, स्वदेशी आहे. जेव्हा आपणच विणलेले किंवा आपल्याच विणकरांनी विणलेले कपडे वापरतो तेव्हा काय राहतं, स्वदेशीचा यूज होतो, स्वदेशीचं प्रमोशन होतं आणि प्लस पैसा, सगळ्यात महत्त्वाचा पैसा, म्हणजे आपला पैसा आपल्याच देशात राहतो. सो वाय डिड गांधीजी एनकरेज, बिकॉज युझिंग स्वदेशी वॉज अ वे टू फाउट अगेन्स्ट द ब्रिटिश.
राईट. Good. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. इंडियन नॅशनल काँग्रेस लेड द फाईट अगेन्स्ट द ब्रिटिश. फाइंड आउट अँड राईट इन विच ऑफ इट्स सेशन डिड द फॉलोइंग हॅपन. स्प्लिट बिटवीन द मॉडरेट अँड रॅडिकल्स. इयर अँड प्लेस. जनगण मन संग फॉर द. आय थिंक हे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे, रिक्वायर्ड आहे, पण आत्ता ऑलरेडी खूप साल लक्षात ठेवायचे, त्यामुळे आपण हे नंतर करू. सुचेता कृपलानी sang द वंदे मातरम बिफोर पंडित नेहरू gave his tryst with destiny speech in the parliament. मग who first time sang the song वंदे मातरम when we got independence? सुचेता कृपलानी. सुचेता कृपलानी sang the वंदे मातरम. वंदे मातरम हा क्रांतिकारकांचा सगळ्यांचा स्लोगन होता. जेव्हा कधी हे वंदे मातरम हा त्यांना ब्रिटिशांचा छळ, अनन्वित अत्याचार, जेव्हा हे क्रांतिकारकांना, मॉडरेट्सना किंवा रॅडिकल्सना अटक व्हायची, तेव्हा ब्रिटिश त्यांचा अनन्वित अत्याचार करायचे. काही आपण बघितलं पण आहे त्या रंग दे बसंती मूवीमध्ये, त्याच्यापेक्षाही खूप करायचे. मग वंदे मातरम ही स्लोगन जी होती ती त्यांना बळ द्यायची पुन्हा पुन्हा लढण्यासाठी. ओके, आता ह्याचं वर्कशीट सांग.